मराठी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। तर बघा मी आज पिठलं बनवणार आहे। कोणत्या पद्धतीने बनवणार आहे ते बघा मी तुम्हाला सांगते। आपण मिरची चिरून घेतलेल्या आहे थोडेसे बारीक आणि लसूण घेतलेला आहे। आपण याचा थोडा ठेचा करून घेऊ। ह्या ठेच्याचं जर पिठलं बनवणं ना इतकं छान लागतं। बघा हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे। थोडासा लसूण जास्त नाही बारीक करायचा, थोडा मध्यमच ठेवायचा जाडसर। आपण पॅन ठेवलेला आहे बघा। आता मी याच्यात तेल टाकते गरम करायला। आपलं तेल गरम झालेलं आहे बघा। आता आपण मोहरी टाकू तडतडायला। मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची। नंतर जिरे, आणि लसणाचा ठेचा बनवलेला तो आपण बघा हे व्यवस्थित तळून घ्यायचं। गॅस थोडा कमी करते मी। आता आपला हा कांदा आपण बारीक 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। हा व्यवस्थित परतून घ्यायचा। व्यवस्थित लाल होऊ द्यायचा थोडासा, म्हणजे आपल्याला पिठल्यात व्यवस्थित लागेल। आपला कांदा व्यवस्थित लाल होऊ राहिला बघा। असा लाल होईपर्यंत आपण परतून घ्यायचा व्यवस्थित। थोडा मीडियम गॅस करते तोपर्यंत आपण इकडं बेसनाचं बॅटर बनवून घेऊ। बघा मी हे 1 वाटी बॅटर घेतलेलं आहे। तर आता आपण हे व्यवस्थित बघा हे व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचं। याच्यात गठुळी राहायला नको, नाही तर आपल्या बेसनात गठुळ्याच राहतील। त्यामुळे आपण हे व्यवस्थित खलून घ्यायचं। बघा आपलं व्यवस्थित बॅटर झालेलं आहे तयार। आता आपण इकडे बघू आपला कांदा परतलेला आहे। आता याच्यात आपण कढीपत्ता टाकून घेऊ। तो व्यवस्थित मिक्स करून घेऊ। थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊ। ती पण पूर्ण मिक्स करून घेऊ। आपला कांदा परतलेला आहे। हळद आपण थोडीशी शेवट टाकायची, म्हणजे आपली हळद काळी पडत नाही, नाही तर भाजीचा कलर वेगळाच येतो काळपट। बघा आपला कांदा परतलेला आहे। आता आपण हे बॅटर टाकून घेऊ। अजून थोडंसं पाणी टाकून, म्हणजे आपल्या वाटीला राहणार नाही। बघा आपलं बेसनाचं 5 मिनिटे असे जास्त फिरून घ्यायचं, म्हणजे गठुळ्या तयार होणार नाही आपल्या। असं व्यवस्थित हलवीत राहायचं। 5 मिनिटं जास्त हलवायचं, म्हणजे आपल्या गठुळ्या तयार होणार नाही। चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ। बघा असं व्यवस्थित हलवून घ्यायचं। आपल्या पिठलं मला थोडंसं पातळच हवंय, जास्त घट्ट नकोय। आता जरी तुम्हाला पातळ वाटतंय, पण हे आपलं बॅटर बरोबर हळूहळू दाटसर बनल। बघा आता इथे मी एक थोडासा ओवा टाकणार आहे। ओवा खूप छान लागतो। थोडा स्ट्रक करून घ्यायचा हातावर आणि टाकून घ्यायचा। बघा असं व्यवस्थित 5 मिनिटं हलवून घ्या, म्हणजे आपलं बेसन तयार। बघा आपलं बेसन तयार झालेलं आहे। तरी पण आपण काय करू, इथे 5 मिनिटं झाकण ठेवू।
5 मिनिटं आपण वाफ दाबून ठेवू, म्हणजे आपलं व्यवस्थित बेसन तयार होईल. कमी गॅस केलेला आहे. 5 मिनिटं असं राहू द्या, म्हणजे कच्चं राहणार नाही. आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं झालेले आहे. बघा आता आपलं पिठलं तयार आहे. किती छान झालंय बघा. जास्त पातळ पण नाही आहे, जास्त घट्ट पण नाही. आता आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकून घेऊ. हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित. बघा आपलं पिठलं तयार आहे. त्यावर मस्त तेल टाकायचं आणि मस्त चमचमीत खायचं. बघा किती छान पिठलं तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला फॉलो करा.